शेतकरी कर्जमाफी संदर्भात अतिशय मोठी बातमी आहे। 2 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे। आधार प्रमाणिकीकरण झालेल्यांना पैसे मिळणार आहेत। 17 पैकी 10 लाख शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकीकरण पूर्ण झाले। उर्वरित लाभार्थी शेतकऱ्यांची नावे 10 ऑगस्ट पूर्वी जाहीर केली जाणार आहे। तर उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे। शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नमोचे 2000 तसेच कर्जमाफीची रक्कम कधी जमा होणार याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। कर्जमाफीसाठी 7000 कोटींच्या निधीला मंजुरी मिळालेली असून आजपासून वितरण सुरू होण्याची शक्यता वर्तवली जाते। ई-केवायसी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना प्रथम लाभ मिळणार आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांमध्ये कर्जमाफीची रक्कम जमा करण्यासाठी राज्य सरकारने पहिल्या टप्प्यामध्ये 7000 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिलेली आहे। आंबिया बहारावरती हवामान बदलाचे संकट असून संत्रा मोसंबीची फळगड झालेली आहे। बुरशीजन्य रोगांचा वाढता प्रादुर्भाव। साखर संघाकडून नितीन गडकरींची पाठराखण होते। इथेनॉल मिश्रणाचे धोरण शेतकरी हिताचे असल्याची भूमिका स्पष्ट केली। खानदेशामध्ये केळीचे दर 2400 रुपये प्रति क्विंटलवरती पोहोचलेले आहे। ढगाळ वातावरण असून आर्द्रताही 88% आहे। पाऊस 0 असून अकोल्यात पावसाची दडी बघायला मिळते। कमाल तापमान 31 अंशावरती। धरणांमध्ये पाणी राज्यात तफावत। कोकण पुणे तुडुंब भरून वाहू लागले। मराठवाडा कोरडाच आहे। राज्यातील धरणसाठा हा 69% उंबरठ्यावरती। नीट आंदोलनामधील विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्यास राज्यांना मुभा मिळालेली असून सर्वोच्च न्यायालयाचा आदेश देण्यात आलेला आहे। गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना मात्र दिलासा नाही। 2700 पेक्षा अधिक व्यक्तींवरती गुन्हे मागे घेणार नाही, केंद्राची न्यायालयामध्ये भूमिका। जिगाव प्रकल्पांमधील दुप्पट क्षमतेच्या मातीच्या भिंतीचा हट्ट हा अंगलगट आलेला आहे। पूर्णा नदी काठावरील गावांना पुराचा फटका बसलेला आहे। गावांमध्ये शिरले पाणी। नदीकाठच्या शेतीचे प्रचंड नुकसान झालेले आहे। मोटार पंप व इतर साहित्य गेले वाहून। स्थानिक नागरिकांचा प्रशासनावरती हलगर्जीपणाचा आरोप केला जातोय। राज्यामधील बायोगॅस लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 2.86 कोटी रुपयांचे अनुदान जमा होणार। शासनाचा हा निर्णय घेण्यात आलेला आहे। पावसाने जूनची कसर जुलैमध्ये भरून काढली। राज्याने सरासरी ओलांडली। सिंधुदुर्गमध्ये सरासरीपेक्षा तब्बल 35% कमी पाऊस आहे, मात्र नाशिकला तब्बल 98% जादा पाऊस झालेला आहे। कर्जमाफीच्या ई-केवायसीमध्ये गोंधळाचा कळस। तांत्रिक त्रुटींमुळे हजारो शेतकरी संभ्रमामध्ये सापडलेले आहे। कर्ज रकमेमध्ये मोठी तफावत असून फार्मर आयडी गायब झालेली आहे। मयत लाभार्थी चुकीचा डेटा। पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त होते। तातडीने उपाययोजनांची गरज आहे। रौंदळा परिसरातील शेकडो एकर शेती पाण्याखाली गेलेली असून दुबार पेरणीनंतर ही संकट हे कायमच आहे। रौंदळा, निंबोडी, दापुरा परिसरातील शेतकऱ्यांची तातडीने मदत देण्याची मागणी केली जाते। शेतकरी उद्योजक होणार। 2 कोटींचे कर्ज आणि 3% व्याज परतावा मिळणार। शेतीमाल प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी 2 कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जाला 7 वर्षांमध्ये सवलत। पोखरात 2.0 अंतर्गत फळबाग लागवडीला आता 100% अनुदान मिळणार। अकोला जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी ही सुवर्ण संधी ठरणार आहे। नॉर्मल असो वा सिझरियन महिला कामगारांना 25,000चे प्रसूती सहाय्य मिळणार। 1 वर्षाच्या आतमध्ये पात्र महिलांनी अर्ज करणे आवश्यक ठरणार आहे। जिगाव प्रकल्पांमधील दुप्पट क्षमतेच्या मातीच्या भिंतीचा हट्ट अंगलगट आला। पूर्णा नदी काठावरील गावांना पुराचा फटका बसलेला आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये 2192 नवजात अमृतधारेपासून वंचित आहे। आज जागतिक स्तनपान दिन। जुलैने झोडपले, ऑगस्टमध्ये आता पावसाचा हात आखडत आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 14.2% अधिक पाऊस झालेला आहे। पावसाचा बूस्टर डोस। प्रमुख प्रकल्पांमध्ये आश्वासक जलसाठा ज्ञानगंगा व पलगट 91% भरले, तर पेन टाकळी 70%वरती। खडकपूर्णा अद्यावत मृत साठ्यावरतीच। समाधान शिबिरामध्ये 3000 लाभार्थ्यांना 7.42 कोटींचा लाभ देण्यात आला। योजनांचा लाभ गरजूपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट, असे श्वेता महाले म्हणाले। निसर्गाचे दान आरोग्यास वरदान। पावसाळी रानभाज्या बाजारामध्ये दाखल झालेल्या आहेत। बाजारात कटुरल्याचा भाव 400 रुपये प्रति किलोवरती पोहोचलेला आहे, तरीसुद्धा खवय्यांना पसंती दिली जाते। आधार कार्डचे नवीन ॲप्लिकेशन आले। QR कोडवरून होणार पडताळणी। जलद सेवासुद्धा मिळणार। जुने माय आधार ॲप्लिकेशन अधिक सुरक्षित। निसर्गाचे दान आरोग्यास वरदान। पावसाळी रानभाज्यांनी बाजार बहरला। ग्राहकांची पसंती मिळते। दमदार पावसानंतर आवक वाढली। पौष्टिक गुणधर्म।
संग्रामपूर जळगाव जामोदमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्या. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे केंद्रीय राज्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. कर्जमाफीच्या यादीमध्ये नावे नाही, शेतकरी संभ्रमामध्ये सापडले. खामगाव परिसरामध्ये दुसरी यादी लवकर प्रसिद्ध करण्याची मागणी केली जाते. हॉटेलवाल्यांना दिलासा, ग्राहकांना प्रतीक्षा. व्यावसायिक सिलेंडर 194 रुपयांनी आता स्वस्त झालेले आहे. 2 महिन्यांमध्ये तब्बल 332ने घट झालेली आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये पावसाची तूट ही कायम असून वर्तमान सरासरीच्या 89.2% पाऊस झालेला आहे. ऑगस्टच्या 3 दिवसामध्ये केवळ 2.9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. आगामी काळामध्ये जोरदार पावसाची गरज आहे. हळदीने ओलांडला 18,000 रुपयांचा टप्पा. वाशिममध्ये 18,350 रुपये तर रिसोडमध्ये 18,505 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. सोयाबीनच्या दरामध्ये झेप हमीभावापेक्षाही अधिक दर मिळतोय. मानोरा बाजार समितीमध्ये 7,225 रुपयांचा उच्चांकी भाव मिळाला. शेतमाल खरेदी परवाने देताना काटेकोर पडताळणी व्हावी, शेतकऱ्यांची मागणी केली जाते. बाजार समितीच्या भूमिकेकडे लक्ष लागलेले आहे. ढगाळ वातावरण, आर्द्रता 88%, पाऊस 0 असून अकोल्यामध्ये पावसाची दडी. कमाल तापमान 31 अंशावरती. पंढरपूर मंगळवेढा तालुक्यामध्ये दमदार पावसाची हजेरी. आश्लेषा नक्षत्राची जोरदार सुरुवात. वाहतूक ठप्प झाले. अनेक रस्ते चिखलमय झालेले असून सकल भागामध्ये पाणीच पाणी झाले. जिल्ह्यामध्ये काही भागांमध्ये मात्र तुरळक पाऊस झालेला आहे. गोकुळच्या जुन्या वीजबिलासाठी शेतकऱ्यांचा 10 ऑगस्टपासून ठिय्या आंदोलन. आंदोलनाशिवाय पर्याय नाही असे ॲडव्होकेट अमोल पाटील म्हणाले. जलजीवन मिशन कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी 14.5 कोटी वितरित करण्यात आले. आंदोलन स्थगित करण्यात आले. गेल्या 9 महिन्यांपासून थकले होते वेतन. धरणांमध्ये पाणी असून राज्यामध्ये मात्र तफावत आहे. कोकण, पुणे तसेच तुडुंब भरलेले आहे. मराठवाडा हा कोरडाच आहे. उजनी धरण ओव्हरफ्लो झाले. कुरनूर धरण तहानलेले. शेतीचा प्रश्न हा गंभीर असून धरणामध्ये केवळ 18% पाणी. जलजीवन मिशनचे काम रखडलेले असून मोडणीमकरांना 5 दिवसांनी पाणी मिळते. विद्युत पंप, सौर ऊर्जा प्रकल्प अपूर्ण असून 12.65 कोटींच्या योजनांची प्रतीक्षाही कायम आहे. आदिनाथचा भोंगा कधी वाचणार? ऊस उत्पादकांसह कामगारांचे लक्ष लागलेले आहे. कारखान्याचा लिलाव होणार की संचालक चालू करणार? मालेगावसह चांदवड तालुक्यामध्ये 100% क्षेत्रावरती खरीप लागवड करण्यात आलेली आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये 91% लागवड पूर्ण झालेली असून पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर अजूनसुद्धा पिछाडीवरती आहे. मालेगावमधील भूखंड अदलाबदलासह तुकडेबंदी खरेदी विक्री व्यवहार रद्द करण्यात आले. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानंतर महसूल विभागाकडून ही कारवाई करण्यात आली. पावसाने बळीराजा सुकावलेला असून मात्र खतांच्या वाढीव किमतीने अडचणीमध्ये निर्माण झालेल्या आहे. लिंकिंग सक्तीमुळे गणित हे कोलमडलेले आहे. परवाना रद्द झाल्याने रामेश्वर मार्केटमध्ये कांदा लिलाव बंद झालेले आहे. कोट्यावधींची उलाढाल ठप्प झालेली असून मार्केटवरती अवलंबून असणाऱ्या घटकांना फटका बसलेला आहे. उमराणे बाजार समितीमध्ये कांद्याच्या आवकेमध्ये दुपटीने वाढ झालेली आहे. दरामध्ये 100 रुपयांची तेजी बघायला मिळाली. खारीफाटा येथील रामेश्वर मार्केट बंदीचा हा परिणाम आहे. लासलगाव शासकीय कांदा खरेदी संशयाच्या भोवऱ्यामध्ये असून ए ग्रेडच्या दराने खरेदी झाल्याचा आरोप होतोय. सखोल चौकशीची मागणी केली जाते. 120 कोटींचा भरला विमा, भरपाई मात्र अवघी 8 कोटी. गेल्या वर्षीची स्थिती आहे. यंदा पीक विमा अर्जांची संख्या ही 3 लाखांनी घटलेली आहे. हरित ऊर्जेला चालना देणारे गोदावरी महामंडळ उभारणार 10 सौर प्रकल्प. कशी होणार कर्जमाफी? अद्याप 97 पैकी 47,000 शेतकऱ्यांची ई-केवायसी ही बाकी आहे. फार्मर आय डी काढण्यासाठी तांत्रिक अडथळे निर्माण होत आहे. बीड जिल्ह्यामध्ये 711 कोटींची कर्जमाफी यादीमध्ये नाव असून सुद्धा अडचणी निर्माण होत आहे. 1,344 लाभार्थी आत्मनिर्भर. 95 कोटींच्या कर्जाचे वाटप करण्यात आले. हिंगोली जिल्ह्यामध्ये अण्णासाहेब पाटील महामंडळातर्फे दिले स्वयंरोजगारांसाठी कर्ज. जोखमीच्या भरोशावरती खरीप. प्रत्येक तिसरे शेत पीक विम्याबाहेर. 5 लाख हेक्टरपैकी केवळ 3.26 लाख हेक्टर क्षेत्राचे संरक्षित आहे. परभणी जिल्ह्यामध्ये तब्बल 1.74 लाख हेक्टर शेती अजूनसुद्धा विम्याविना. कृषी विभागाकडून जनजागृतीची गरज. नाथसागर 90% 33 गावांना पुराचा धोका. जायकवाडीमधून पाणी सोडण्याची शक्यता. जालना जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवरती. परतूर तालुक्यामध्ये 80.76% खरीप पेरणी पूर्ण झालेली आहे. आता सोयाबीन, कपाशी बहरलेली असून बळीराजा मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेमध्ये आहे.
शेतकरी उद्योजक होणार, 2 कोटींचे कर्ज आणि 3% व्याज परतावा मिळणार. कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेमधून भोकरदन तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार मोठी संधी. औषधी शेतीचा नवा पॅटर्न, 151 शेतकऱ्यांनी साधली सफेद मुसळीमधून समृद्धीची वाट. 3 महिन्यांचे धान्य एकाच वेळी वाटपाचा शासन निर्णय फसलेला आहे. लातूरमध्ये अद्याप एकाच महिन्याचे धान्य ई-पॉस मशीन अपडेट नाही, त्यामुळे वाटपावरती संशय निर्माण होतोय. कर्जमुक्तीसाठी 35,409 शेतकरी पात्र असून लातूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष धीरज देशमुख यांच्याकडून माहिती देण्यात आली. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा, अन्यथा वेतन रखडणार. लातूर जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे शिक्षकांना आदेश देण्यात आले. रेशनधारकांच्या ई-केवायसीमध्ये किनवट अव्वल असून नांदेड तालुका मागे आहे. 5.10 लाख लाभार्थ्यांची ई-केवायसी बाकी असून नांदेड जिल्ह्यामध्ये 78.24% प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. अर्धा पावसाळा सरला, नवीन पाण्याची आवक शून्य आहे. 142 प्रकल्प तडालाच आहे. धाराशिव जिल्ह्यातील 83 प्रकल्पांमध्ये केवळ 8%च पाणी शिल्लक असून सीना काळेगावमध्ये उपयुक्त जलसाठा हा शून्य आहे. हेक्टरी सरसकट 24,000 रुपये विमा हवा, CPI आग्रही. महाविकास आघाडीचे धाराशिवमध्ये आंदोलन करण्यात आले. पहिल्याच जोरदार पावसामध्ये 2 पुलांवरून वाहले पाणी, आंबी परिसरातील वाहतूक ठप्प झालेली आहे. ग्रामस्थांकडून प्रशासनावरती निष्काळजीपणाचा होतोय आरोप. जुलैच्या सरींनी खरीपाला दिलासा, तरी पाऊस 39%वरती. जूनच्या तुलनेमध्ये जुलैने दिला मोठा दिलासा. पाथरीला केवळ 250 घरकुलांचे उद्दिष्ट असून हजारो पात्र लाभार्थी प्रतीक्षेमध्ये आहे. तालुक्यामध्ये रमाई आवास योजनेची स्थिती, अधिकारी कर्मचाऱ्यांसह लाभार्थ्यांमध्ये नाराजी व्यक्त होते. मारडा जहागीरपूर परिसरामध्ये तुफान वादळ, संत्रा झाडे उन्मळून कोसळली. लाख रुपयांचे आर्थिक नुकसान, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण. लाखणीमध्ये 124% पाऊस झालेला असून रोवणीला वेग आलेला आहे. 24 हेक्टर क्षेत्रामध्ये धानासह विविध पिकांची लागवड केली जाते. गोंडपिंपरीमध्ये मोफत रेतीने 1,093 घरकुलांचे स्वप्न झाले साकार. अवैध वाहतुकीवरती 31 कारवायांमधून 51 लाखांचा महसूल जमा. गडचिरोली जिल्ह्यामध्ये जलजीवनचे 15 कोटी थकले, अवघ्या 2 कोटींवरती बोळवण केली जाते. निधी अभावी कंत्राटदारांची आर्थिक कोंडी होते. 2 वर्षांपासून प्रतीक्षा संपेना. नागरिकांनी नेमके रेशनच्या मक्याचे करायचे तरी काय? खुल्या बाजारामध्ये सर्रास विक्री केली जाते. 16 रुपये किलोने विक्री होते. कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आले, मात्र ई-केवायसीचे घोडे अडले. शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण प्रलंबित्व. गडचिरोली परिसरामध्ये सर्व्हर डाऊन आणि तांत्रिक अडचणींमुळे लाभ मिळण्यामध्ये अडथळे निर्माण होत आहे. आंभोराच्या पाण्यावरती धानरोवणी. पचखेडीमध्ये पावसाची तब्बल 41% तूट. शेतकरी संकटामध्ये. विहीर आणि कालव्यांचा आधार मिळतोय. वर्धा जिल्ह्यातील घटना. महिला बचत गटांच्या हक्काच्या निधीवरती डल्ला मारला जातोय. वर्ध्यामध्ये उमेद अभियानाला भ्रष्टाचाराचे ग्रहण लागलेले आहे. बँक खात्यामध्ये फेरफार करून लाटला RAF निधी. वर्धा तालुक्यामध्ये कक्षातील धक्कादायक प्रकार, तक्रारींती उघड झालेला आहे. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.